नमस्कार। पालखी सोहळा ज्यावेळेस पुण्यामधनं पार पडला त्यावेळेस टिळक चौकामध्ये मुरलीधर मोहोळांची अनधिकृत कमान उभी केली होती आणि ती मी काढायलाही लावली होती। त्यावेळेस ज्या अतिक्रमण विभागाच्या त्या महिला अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मी एका कुडे साहेबांना फोन लावला। ते महानगरपालिकेचे कुडे साहेब आता विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे कुडे साहेब आता माझ्या सोबत आहेत। यांच्यासोबत माझी आता चर्चा सुरू आहे। ती चर्चा सुरू व्हायच्या आधी मी काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट दर्शवून टाकतो की मुरलीधर मोहोळ साहेबांचा आता नवीन शाखा आता जंगली महाराज रोडवर सुरू होतीये। तर तिथं मला तो रफिक शेख भेटला होता। तो रफिक शेखनी मला आता दाखवलं की त्यांनी महानगरपालिकेचे पैसे भरलेल्याची पावती दाखवली आणि महानगरपालिकेची मला परवानगी मिळाली असंही त्यांनी मला दाखवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की आता तुम्ही स्वतःला 100 थोबाडीत मारून घ्या। मी जवळपास 15 ते 20 थोबाडीत मारून घेतल्यात, जास्तच मारल्यात, पण मी म्हणतो एकच मारून घेतली। आता परवेज रफिक शेख यांच्या मी स्पष्टीकरण आणि शोधण्यासाठी आता महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे। हे महानगरपालिकेचे कुडे साहेब आहेत। कुडे साहेब मला फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या। पालखी सोहळा ज्यावेळेस पुण्यामधनं पार पडणार होता त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही कमानींना किंवा मांडवांना परवानगी देण्याचे अधिकार होते का? नाही, त्यावेळी स्पष्ट आदेश होते खात्यामार्फत देण्यात आलेले होते। त्याच्यासाठी तुम्ही मला आता हे लेटर दाखवलं, हे खरं आहे का? हे खरं आहे। बर, हे मुख्य खात्यामार्फत पत्र हे लेटर मी मध्ये दाखवतोय। हे लेटर महानगरपालिकेने सगळ्या एरियामध्ये सर्क्युलेट केलेलं होतं। कुठेही मंडप आणि कुठेही कमान घालायची परवानगी दिलेली नव्हती ना? नव्हती। आमच्या मार्फत देखील देण्यात आलेली नाही। बर, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। तुमच्याकडे मुरलीधर मोहोळ साहेबांकडनं त्या कमानीच्या परवानगीसाठी अर्ज आला होता का? अर्ज आला होता, परंतु त्याच्यानंतर हे आपल्याला जे सर्क्युलर आले त्या अनुषंगाने आपण कोणालाही परवानगी दिलेली नाही। बर, आणि कोणाचेही पैसे कमानीबाबत किंवा मंडपाबाबत भरून घेतलेले नाहीत। हाच अर्ज आहे का तो? हाच तो अर्ज आहे। हा अर्जही मी स्क्रीनशॉट मध्ये दाखवतोय। हा अर्ज आलेला होता, पण या अर्जाला तुम्ही पैसे भरायला सांगितले होते त्यांना? नाही सांगितलेले, पैसे भरायला सांगितले नव्हते। आणि रफिक शेख साहेब पैसे भरायला सांगितलेलेच नव्हते, तर कुठले पैसे भरलेल्याची पावती दाखवली ते जरा पुरावा देतो का? आणि आता तू म्हटलं होतं ना माझ्यासाठी तू एकटाच बास। अरे रफिक, ये ना बाबा, आणि मुरलीला पण घेऊन ये। काय खासदार असतील ना, मला फरक पडत नाही। आता एकार्थी भाषेत बोलीन, कारण मी स्वतःला 10 थोबाडीत मारून घेतल्यात। आता हिम्मत असेल ना तर महानगरपालिकेची तुला परवानगी मिळाली का मला आणून दाखव। कुठले पैसे भरलेल्याची पावती तू मला दाखवली आणि कुठली परवानगी तुला महानगरपालिकेने दिली ते मला दाखव। महानगरपालिकेने तुला खरंच परवानगी दिलेली आहे ते जर मला दाखवलं ना, 100 चपलीने खरंच थोबाडीत मारून घेईन। आणि लक्षात ठेव, जर तुला परवानगी दिलेली असेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण की याला स्पष्ट निर्देश आहे परवानग्या द्यायच्या नाहीत। हे स्पष्ट निर्देश असताना या माणसाने जर तुम्हाला परवानगी दिली असेल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हा माणूस आता माझ्या समोर आहे। दिली नाही ना साहेब परवानगी दिलेली नाही। ऐका काय म्हणतोय, अर्जाच्या मागे स्पष्ट शहरा परवानगी दे। रफिक शेख ऐक काय म्हणतोय, हा माणूस काय म्हणतोय, हा अधिकारी काय म्हणतोय। हा अधिकाऱ्याच्या समोर यांच्या टेबलवर बसलोय, स्पष्ट म्हणतोय ही परवानगी आहे। हे तुम्ही अर्ज पाठवला होता, हा अर्ज आहे। या अर्जावर यांनी परवानगी दिलेली नाही। बरोबर आहे ना साहेब? अगदी बरोबर आहे। तुम्ही आता मला या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्या। अर्जावर शहरा पण परवानगी देणे शक्य नाही या पत्राच्या अनुषंगाने। याच्या मागे, हा अर्जाच्या मागे यांनी शेरा पण दिलेला आहे, इथं परवानगी देणे शक्य नाही हे या अर्जावर लिहिलेलं आहे। कळलं का? इथे माग हा फोटो पण दाखवतोय मी त्याचा। ही परिस्थिती आहे। महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी दिली नाही, तुम्ही बळच कुठेतरी पैसे भरणार आणि रस्त्यावर येऊन तमाशा करणार। तर तमाशा करण्यासाठी जंगली महाराज रोडवर शाखा उभी केली का, त्याचं उत्तर मुरलीधर मोहोळ साहेबांनी द्यावं लागेल। कळलं का? मला एवढा राग या गोष्टीसाठी आला, त्या रफिक शेखला 3-4 वेळा मी टाळायचा प्रयत्न केला आणि तिथं उगीच तमाशा याच्यासाठी करत होता की मला कुठेतरी गुन्हा दाखल करून मला अडकवायचा प्रयत्न आहे। याच्यासाठी शाखा उभी केली का? कळलं का? जंगली महाराज रोडवर शाखा उभी केली आहे। दादागिरी आणि मस्ती आहे ना कोथरूड सारखी या भागात नाही करायची। संतोष पंडित म्हणतात मला, तुमच्याकडे जर पालखी येणार होती त्यावेळेस कामांची उभी केली होती, त्याची परवानगी असेल ना तर रफिक शेख आणून दाखव। 1,00,000 वेळा सांगतो, 100 चपलीने स्वतःच्या चपलीने स्वतःला मारून घेईल। आणि ज्या 20-25 थोबाडीत मारून घेतल्यात ना त्यामुळे स्पष्ट सांगतो घोडा लावीन, घोडा। संतोष पंडित म्हणतात मला,
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर बिंदास बोलतोय, तुझ्याकडे परवानगी असेल तर दाखव, पैसे असलेल्याची पावती नको दाखवू. अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला परवानगी दिलेली असेल ना तर परवानगी द्यायची नाही असं सक्त आदेश असताना परवानगी दिली असेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा. या अधिकाऱ्यावर कारवाई होताच स्वतःच्या 100 थोबाडीत मारून घे.